नमस्कार मंडळी. समाजात वावरताना कसं वाटतं जेव्हा कोणी आपल्याला म्हणतं की गबस, लहानांसारखं वागू नकोस, मोठा झालास आता, समजदारीने वाग जरा, थोडा समंजसपणा दाखव जरा, काय लहान मुलांसारखं वागतोस, बालिशपणा करू नको, समजदारीने वागायला शिक. अशी सगळी वाक्य आपण ऐकतच मोठं झालेलो आहोत. प्रत्येकालाच कधी ना कधीतरी अशी वाक्य ऐकायला मिळाली असतील आणि मी तर म्हणते आजही काही घरांमध्ये ही वाक्य बऱ्याच जणांना ऐकायला मिळत असतील. तर माझ्या लहानपणी आई मला म्हणायची, मग मला वाटायचं की समजदारीनं वागणं म्हणजे नक्की कसं वागायचं, काय कसं वागायचं, समजदार कसं बनावं. तर आपण या व्हिडिओमध्ये समजदारीच्याच काही टिप्स पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला कधी कोणी म्हणणार नाही की समजदारीने वाग जरा. तर त्यातलं पहिलं असं आहे की आपलं दिसणं. हो, सगळ्यात आधी जर आपले लक्ष कोणत्या गोष्टीकडे जात असेल तर ते आहे तुम्ही कसे दिसता, तुम्ही कोणते कपडे घातले आहेत, कशा पद्धतीने घातले आहेत, तुमची हेअरस्टाईल कशी आहे, हे सगळ्यात आधी दर्शनी भागात तुमचं बाह्य व्यक्तिमत्व दिसतं. आणि म्हणून मग तुम्ही कपडे असे घातले पाहिजे की ज्यात तुम्ही डिसेंट वाटले पाहिजे, तुमची शरीरयष्टी तसेच तुमचं वय, तुमचा रुतबा लक्षात घेऊन तुम्ही पेहराव केला पाहिजे, म्हणजे कपडे घातले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या कपड्याची खूप फॅशन चालू आहे आणि तुम्हाला ते आवडतंही, पण तुमच्या शरीरावर की नाही तो कपडा, ती फॅशन अजिबात सूट करत नाही आहे, ना साईजला फिटिंग बसत आहे ना कुठली गोष्ट, तर तुम्हाला ते बिलकुल शोभतच नाही. मग तुम्ही त्याला घालणार का? तर तुम्ही तेच कपडे घाला की जे तुम्हाला शोभून दिसत आहेत, तुमचं व्यक्तिमत्व खुलवत आहेत, असेच कपडे आपण घातले पाहिजे. उगाचच कुणी आपल्याकडे पाहावं आणि मिश्किलपणे हसावं असा चान्स दुसऱ्यांना देऊ नका. कुणा दुसऱ्यांसोबत तुलना करू नका. त्यांना पाहून हुरहुरून जाऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. दुसरं आहे बॉडी लँग्वेज, म्हणजे आपली देहबोली. आपण आपल्याला कशा प्रकारे कॅरी करतो यावरून हे दिसतं की तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे जरी तुम्ही गप्प असाल ना तरी लोक तुमची बॉडी मूवमेंट ओळखून तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात याचा अंदाज बांधतात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बोलताना थोडं आकडत मकडत असेल, डोळे इकडे तिकडे फिरवत, खांदे उडवत बोलत असेल, तोंड वेडेवाकडं करत असेल, तर हे खूपच वियर्ड वाटतं, बालिशपणाचं वाटतं. तर तुम्ही तुमच्या या बेफालतूच्या हालचालींना बंद करावं लागेल. हे बिलकुल चांगलं वाटत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने उठता, बसता, चालता, फिरता, खाता, पिता, या सगळ्या क्रिया तुमच्या देहबोलीचाच एक भाग आहेत. म्हणून लक्षात ठेवा की स्वतःला एक शिस्तबद्ध वळण लावा. ग्रेसफुली स्वतःला कॅरी करून चला. मग तुम्ही घरी असा की बाहेर काही फरक पडत नाही, कारण की मग ही तुमची सवय होते आणि सवयीप्रमाणे मग ती अंगवळणी पडली की त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला कॅरी करता. तिसरं आहे तुमची बोलण्याची पद्धत. कधीकधी दोन व्यक्ती बोलत असताना लहान मुलं मध्येच बोलतात, काही विचारतात आणि मग आपण म्हणतो की थांब जरा, कळत नाही का की दोन मोठी व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलू नये, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्यावं. अहो, पण लहान मुलांना कुठं एवढी सबुरी, एवढा पेशन्स थोडी असतो त्यांच्यामध्ये. ते तर लगेचच विचारून मोकळे होतात. मग आपण म्हणतो की जाऊ दे, लहान आहे, बालिश आहे. तर जर तुम्हाला समजदारीने बोलायचं असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. धरली जीभ की लावली आड्याला असं होता कामा नये. मध्येच कोणाचेही बोलणे तोडून थांबवून स्वतःचं म्हणणं मांडू नका. एक चांगले श्रोते बना आणि समोरच्याचे म्हणणे नीट ऐकून घ्या. बोलताना नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या फिलिंग्स हर्ट ना हो, जेणेकरून तुमच्या बोलण्यानंतर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट ना पडो. म्हणून नेहमी विचारपूर्वक बोलावं. आणि हो, जेव्हा तुमचं संभाषण तुम्ही संपवता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल नक्की ठेवा. हे खूप चांगली पद्धत आहे कोणाशीही बोलण्याची. नेहमी आपल्या जीवनात सॉरी, प्लीज, थँक्यू यांच्यासारख्या शब्दांचा नेहमी योग्य तिथे वापर करा. त्यामुळे तुम्ही नेहमी वेल मॅनर्ड वाटता, एक संस्कारी, एक समजदार व्यक्ती वाटता. नेहमी नम्र राहा आणि नम्रतेने समोरच्यांशी बोला.
चौथा मुद्दा आहे की आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. हो, मनुष्य हा वेगवेगळ्या भावनांनी स्वतःचे आयुष्य जगत असतो. अशा वेळी कधी आपण इतरांच्या सांगण्यानुसार स्वतःचे वागणे ठरवत असतो. समोरच्यांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही आनंदित होता. समोरच्यांनी तुमचे पोवाडे गायले म्हणजे तुम्हाला वाईट साईड बोलले तर तुम्ही नाराज होता, दुःखी होता, खूप राग येतो तुम्हाला. म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिलेला आहे. तर ही गोष्ट तुम्ही कधीच करता कामा नये. आपल्या भावनांचा, आपल्या मनाचा कंट्रोल आपल्या हातात असला पाहिजे, ना की दुसऱ्यांच्या हातात. नाहीतर ते जसं तुम्हाला हँडल करू इच्छितात तुम्ही तसेच वागाल. जर तुम्ही स्वतःला चांगले वाटत आहात ना, तर मग दुसरा काय म्हणतो किंवा त्याला काय वाटतं हा मुद्दा मनातून काढून टाका. तुम्हाला काय फरक पडूच देऊ नका. लोकांच्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करा. पाचवा मुद्दा आहे स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट करा, व्हॅल्यू करा. कधीही कोणत्याही नात्यात स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सोबत कॉम्प्रमाइज कधीच करू नका, म्हणजे तडजोड करू नका. आपली चूक काय होते माहिती आहे का, की आपण ना दुसऱ्यांचा विचार जास्त करतो, त्यांच्या मनाचा विचार जास्त करतो, की अरे जर मी याला हे काम करण्यास नकार दिला तर तो माझ्यावर रागवेल, त्याला खूप वाईट वाटेल वगैरे वगैरे. आणि म्हणून मग तुम्हाला किती त्रास होत असला तरी तुम्ही त्याचे काम करता पण त्याला नाही म्हणत नाही. उदाहरणार्थ मैत्रीण म्हणाली की चल ना जरा मार्केटला जाऊया, माझ्यासोबत चल जरा. मग माझे कितीही महत्त्वपूर्ण कामं राहिलेले असतील, काही माझं प्रोजेक्ट पूर्ण करायचं असेल, घरची कामं असतील किंवा मला दुसरं काही महत्त्वाचं काही काम करायचं असेल तर ते सगळे कामं मला बाजूला ठेवून द्यावे लागतील. तर मग तुमचं काम तुम्ही करूच शकणार नाही. सगळा वेळ जर तिच्यासाठी दिला, तिला नाही म्हणता येत नाही, कारण तिचं मन दुखेल याचा जर तुम्ही विचार केला तर तुमची तर कामं राहून जातील. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. मग तुमचा त्रागा होईल स्वतःचा मनातल्या मनातच. तुमचं मानसिक आरोग्य बिघडेल ना. जर आपण प्रत्येक वेळी त्यांच्या मनाचा विचार करत असू तर मग आपण आपले नुकसान करत असतो. म्हणून समोरच्याचा विचार जास्त न करता आपल्याला जर काही त्रास होत असेल तर सरळ नाही म्हणायला शिका, रोखठोक वागा. जर तुम्ही प्रत्येक वेळी नेहमी लोकांसाठी सज्ज राहत असाल तर त्यांना जर नाही म्हणायची हिंमत नसेल तर त्यात तुमचं स्वतःचं नुकसान आहे. आणि नेहमीच अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ते गृहीत धरून चालतात, हलक्यात घेतात. आपली त्यांच्या नजरेत काहीच व्हॅल्यू राहत नाही. नेहमी स्वतःत आणि इतरांमध्ये एक लक्ष्मण रेषा ओढून ठेवा, एक मर्यादा ठेवा की माझ्या ह्या मर्यादा आहे, ह्या लिमिट्स आहेत आणि मी यांना डावलू शकत नाही, मोडू शकत नाही. तर मग लोक तुम्हाला मानू लागतील. स्वस्त वस्तूंची किंमत की नाही कोणीच करत नाही हो. महाग वस्तू आहे ना सगळे सांभाळून ठेवतात, त्यांची काळजी घेतात. म्हणून स्वतःची किंमत वाढवा, स्वतःला रिस्पेक्ट द्या आणि करवून घ्या लोकांकडून. सहावा मुद्दा आहे स्वतःला कमजोर समजू नका. आपण बऱ्याचदा इतरांशी तुलना करून स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो, कमी लेखत असतो की मी काहीच नाही, मी काळीच आहे, मी जाडच आहे, मी बारीकच आहे आणि मी असाच आहे, मी तसाच आहे. आणि आपण मग ईश्वराच्या उत्कृष्ट निर्मितीवरती प्रश्न निर्माण करतो, कारण त्याने आपल्याला निर्माण केलं, त्याची उत्कृष्ट संरचना आहोत आपण. स्वतःवर प्रेम करा की मी जसा आहे, जो आहे, मी स्वतःला आवडतो, माझ्यावर माझं खूप प्रेम आहे, देवाने मला युनिक बनवलं आहे, मी त्याची उत्कृष्ट निर्मिती आहे, माझ्यासारखा जगात दुसरा कोणी शोधून सापडणार नाही, माझा मी आहे वगैरे. स्वतःशी ना पॉझिटिव्ह बोला, सकारात्मक गोष्टी मनात फिट करा. मग बघा तुम्हाला कुठल्याही बाह्य गोष्टी किंवा कोणाचं बोलणं, वागणं, हिणवणं याचा काही काडीकवडीचा फरक पडणार नाही. तुम्ही स्वतःत मस्त राहाल. मला हे जमत नाही, मी हे करू शकत नाही, अशा प्रकारचं बोलणं टाळा. स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. प्रत्येकात की नाही काही चांगल्या गोष्टी असतातच. देवाने तुम्हाला जसं बनवलं आहे, जसे तुम्ही आहात ना ते खूप चांगले समजा, युनिक समजा स्वतःला. कोणीही या जगात परफेक्ट नसतो. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा की हो मी हे करू शकतो. स्वतःचा असा माइंडसेट पॉझिटिव्ह करून ठेवा. सातवा मुद्दा आहे इतरांबद्दल निंदा करणे. हो, आता हे लेडीजमध्ये प्रमाण जास्त असतं ह्याचं. तर चुगली करणे, निंदा करणे ह्या खूप वाईट सवयी आहेत.
यामुळे की नाही तुम्ही तुमचा वेळ एका क्षणिक आसुरी आनंदासाठी घालवता, जो की अजिबात चांगला नाही. कुणाचीही चुगली निंदा करून आपण त्या व्यक्तीच्या अजून दूर जात असतो आणि ज्या व्यक्तीच्या जवळ करतो तर त्या व्यक्तीच्या मनातही तुमच्याबद्दल चांगली भावना राहत नाही की आज हा दुसऱ्यांबद्दल माझ्याजवळ बोलतो आहे, उद्या माझीही चुगली निंदा दुसऱ्यांसोबत करेल, मग तोही तुम्हाला टाळायला लागतो. थोडक्यात काय तर तुम्ही स्वतःचंच इम्प्रेशन डाऊन करून इतरांच्या नजरेत दूर होता. म्हणून स्वतःला असे व्यक्ती बनवा की जर कोणी तुमची आठवण काढेल तर तो खुश होऊन तुमची आठवण काढेल की अरे वा किती मस्त व्यक्ती होता, किती चांगला. ना की तुमची आठवण काढून त्याला खूप राग द्वेष येईल किंवा नाराज होईल तो किंवा निगेटिव्ह विचार येतील त्याच्या मनात. असे जर होत असेल ना तर मग काय फायदा. म्हणून चुगली निंदा म्हणजे हा फक्त तुमच्या वेळेचा अपव्यय आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा निगेटिव्ह इफेक्ट टाकणारा आहे. त्यामुळे आपण स्वतःला असं व्यक्ती बनवण्यात काय पॉईंट आहे बरं. या सगळ्या गोष्टीत काहीच पडलेलं नाही. बोलायचं आहे तर हलक्या फुलक्या काही सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा करण्यावर भर द्या. आनंददायी संभाषण करा, ज्ञानाच्या गोष्टी सांगा, त्यामुळे दोघांचेही ज्ञान वाढेल. पुढचा मुद्दा आहे 8वा, स्वतःसाठी वेळ काढा. हो, स्वतःसाठी वेळ काढा. आपण नेहमीच की नाही इतरांसाठी आपला वेळ खर्च करत असतो, त्यांची केअर करण्यात, त्यांचं काम करण्यात. आपण आपल्यासाठी वेळ कधी काढतच नाही. थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. त्यात काही नवीन ज्ञान कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजेत. हे नाही की मला येत नाही वगैरे आणि जेवढं मी शिकायचं होतं तेवढं मी शिकलो, आता मला काही गरज नाही, असा ॲटिट्यूड ठेवूच नका. माझ्यात जे चांगलेपणा आहे किंवा कोणत्या गोष्टीची माझ्यामध्ये कमतरता आहे तर त्याला फिगर आऊट करून त्यावर काम करा. असा ॲटिट्यूड ठेवाल ना तर मग बघा जीवनात किती आणि कसं सकारात्मक बदल घडतो ते. जीवनात जेव्हा तुम्ही छोटे छोटे ध्येय ठरवाल आणि ते पूर्ण करत जाल ना तेव्हा तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होईल. आणि सुरुवात तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षापासून करू शकता. एक समजदार जीवनशैली, पॉझिटिव्ह जीवनशैली जगण्यासाठी. आणि जी लोक तुम्हाला म्हणायचे ना की थोडं तरी समजदारीने वाग, तीच लोक तुमच्याकडे मग सल्ला मागायला येतील. नेहमी हा ॲटिट्यूड ठेवा की मला कोणासारखं नाही बनायचं, तर मला स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. आशा करते की व्हिडिओतले विचार नक्की तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू सकारात्मक विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.